गावाकडची बातमी. माहूर कृषी कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्याकडून मुख्यमंत्री महोदयांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेचा बोजवारा कृषी कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून तालुक्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना कार्यान्वित आहेत. पण योजना राबवण्याबाबत कृषी कार्यालयाची उदासीनता शेतकऱ्यांसाठी जीवदान ठरणारी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलस्रोत वाढवण्याकरता अनेक विकास कामे करण्यासाठी महाराष्ट्रात योजना कार्यान्वित करून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांना सदर योजनेच्या काटेकोरपणे पालन व्हावा म्हणून जिल्हा अधिकारी महोदयांना अध्यक्षपदी निवड करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतीला मुबलक पाणी मिळावा म्हणून पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे. पण कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याकडून स्वहित साधल्यामुळे तालुक्यामध्ये योजनेचा बोजवारा उडालाय. दोषींवर कारवाई होणार का असे नागरिकातून बोलले जात आहे. गावाकडची बातमीसाठी आमचे प्रतिनिधी पंकज जयस्वाल माहूर यांचा वृत्तांत. नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार, मी रवी राठोड, शिवसैनिक. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची भीषण परिस्थिती बघता माननीय मुख्यमंत्री महोदयाने जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शेतकरी सुजलम सुफलम झाला पाहिजे यासाठी म्हणून बऱ्याच योजना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून कार्यान्वित आहे. आज माहूर तालुक्यातील नांदेड जिल्ह्यात प्रथमतः माहूर तालुक्यामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून नाला खोलीकरण व सरळीकरणचं काम सुरू आहे. या कामाच्या माहितीसाठी म्हणून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आणि कार्यालयाला संपर्क साधले असता त्यांच्याकडे ह्या कामाचे काम सुरू आहे. आज रोजी बघत आहात आपण की आज काम सुरू आहे. काम कुठल्या दर्जाचं आहे, कुठलाही अधिकारी नाही, कर्मचारी नाही आणि संबंधित कार्यालयाला कुठल्याही वर्क ऑर्डरचा आजपर्यंतचा त्यांच्याकडे आजच्या तारखेपर्यंत रेकॉर्ड नाही. आम्ही कृषी अधीक्षकापासून तालुका कृषी अधिकाऱ्यापासून तर आम्ही त्या उपअधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना आम्ही संपर्क साधले असता त्यांनी कुठल्याही आमचा फोन घेतला नाही. आणि हा जो परिसर आहे हा परिसर कृषी कार्यालयात कार्यरत असलेल्या कृषी सुपरवायझर श्री अमित पवार यांच्या शेताजवळ तालुक्यात पहिला काम जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून नाला खोलीकरण सुरू होतं. हे आश्चर्यचकित गोष्ट आहे. आणि हे जे सदर कामाचे टेंडर आहे हे ऑनलाईन न करता ऑफलाईन आपल्या मर्जीतल्या गुत्तेदारांच्या नावावर घेऊन हे स्वतः गुत्तेदारीचे काम कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून माहूर तालुक्यामध्ये सर्रासपणे सुरू आहे. या सगळ्या ह्या कारकिर्दीमध्ये ह्यांनी जे काही कामाचे टेंडर नियमावली आहे आणि टेंडरचे जे काही नियम आहेत याचा उल्लंघन करत यांनी कुठल्याही काम वाटप नियम 33-33-34 अशा प्रकारे आहे. या 33-33-34 मध्ये 33% मजूर संस्था, 33% सुशिक्षित बेकार अभियंता आणि 34 हे ओपन अशा पद्धतीनं हे सर्व कार्यप्रणाली असून टेंडर प्रणाली असून ह्या टेंडर प्रणालीचा पूर्णपणे यांनी पचका करून हे स्वतःच्या नावाने कसे काय आपण टेंडर सोडून घ्यायचे या स्वतःच्या आर्थिक हितापोटी शेतकऱ्यांचे राखरांगोळी करणारे हे तालुका कृषी कार्यालयातील सर्व लोकांना आपली मनमानी करण्याकरिता शासनाने काही सूट दिली आहे का हा प्रश्न हे पडतोय. आणि जर समजा कदाचित आम्ही शिवसेनेतर्फे हे संपूर्णपणे या कामाचा पाठपुरावा करणार आहे. जर काय ह्याच्यामध्ये टेंडर नियमावलीचा उल्लंघन झाले असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. कुठला टेंडर नोटीस काढण्यात आली, कुठले टेंडर लावण्यात आले, कुठले नियमानुसार हे करण्यात आलं या सगळ्या गोष्टी हे गुलदस्त्यात आहेत. नक्कीच यासमोर विषय आम्ही लावून धरू आणि ह्या सर्व अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्यासहित आम्ही पितळ उघडं पाडू आणि कारवाई करण्यास वरिष्ठांना भाग पाडू. धन्यवाद.